शिमगाठे. बघितलं तुम्ही, मेघना गायब आहेत. जावई बापू नक्की संशय घेणार. परीक्षा घेतायत, मी सांगतोय, ऐकत नाही कोणी. परीक्षा घेतायत हे लोक. मी काहीही बोलू नका. मेघना आली ना की आपण निघू. तोपर्यंत प्लीज काही बोलू नका. मोरया मोरया मोरया. चला. जावे बापू, मी काय म्हणतो, नाही म्हणजे मेघनानं जरा फोन करून बघता का? सुरेशराव, येईल ती. तुम्ही कशाला उगीच काळजी करताय? काळजी कशी नका करू नानासाहेब. माफ करा, पण समजा ते आल्याच नाहीत तर? अहो, काय बोलताय सुरेशराव तुम्ही? अहो म्हणजे मेघनांबद्दलची खात्री आहे हो, पण तो आहे ना, तो याच्यासाठी मी सांगत होतो माईसाहेब, नानासाहेब, नका नका त्या फंदात पडू नका, त्याच्या नादाला लागू. पण आमचं हे बघा सुरेशराव, या बाबतीत तुम्ही मेघना, आई, मला माहिती आहे तुम्ही सगळे काळजी करत असाल. मी कुठे गेले याचा विचार करत असाल. मी हा पत्ता मिळवायला गेले होते. पत्ता? हो माई, तुम्ही, आदित्यनी, घरातल्या सगळ्यांनीच आदित्य नगरकरसाठी खूप काही केलं. त्याचा जीव वाचवला, पण तो उपचार अर्धवट टाकून तो निघून गेला स्वतःहून. पण तो सुखरूप आहे की नाही हे कळेपर्यंत आदित्याच्या आणि तुमच्या जीवाला चैन पडत नव्हतं, आणि ते मला पाहवत नव्हतं. म्हणून अखेरीस खूप विचार करून न राहून मी हा पत्ता शोधून काढलाय. माई, तुम्ही या पत्त्यावर जाऊन तो सुखरूप आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. मी पत्ता मिळवून दिलाय. म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात? नाही, मी फक्त पत्ता शोधून काढलाय. मेघना, तू प्रत्यक्ष त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली असतीस ना, तरीही माझा गैरसमज झाला नसता बाळा. कारण मला माहिती आहे, तू सगळं काही जे करतेस ना, ते आमच्यासाठी, आमच्या समाधानासाठी करतेस. आणि याची मला पूर्ण खात्री बाळा. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. हो माई, तुमच्या विश्वासाच्या बळावरच हे सगळं केलं मी. बाबा, तुम्ही सुद्धा योग्य त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला असतात तर फार बरं झालं असतं. माझ्या नानामाईंशी वाद घालण्यापेक्षा त्यांचा मार्ग अनुसरलात तर कितीही मतभेद असले तरी लेकीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न करते मी.
बाबाजीने बरोबर संकेत दिले होते. संकट येणार, संकट येणार. आलंच संकट. आलं कसलं? तुम्ही ओढून आणलात. मलाच वटणीवर आणायला हवं तुम्हाला. अहो, त्या फाटक्या चड्डीवाल्यावरनं एवढा तमाशा झालाय तरी ह्या लोकांनी पदरात घेतलाय तुम्हाला. अहो, त्याची चाड बाळगून सासू सासऱ्यांची सेवा करा, नवऱ्याची सेवा करा, घरात बसा. नाचकाम कसलं करताय? क्षमा करणं हा आपल्या घरातल्या संस्काराचा एक भाग आहे. गैरसमज होणं, मतभेद होणं, भावनांचा उद्रेक होणं हे प्रत्येक घरात घडत असतं. छोट्या छोट्या आगी या भडकतच असतात. पण त्या आगीत आपण तेल ओतण्यापेक्षा पाणी शिंपडून त्या विझवायच्या असतात. मग तू कुणाची सासू असो, आई असो, सून असो किंवा मुलगी असो, नाती सावरणं, जोडणं, सांभाळणं हा आपला धर्म असतो. मी कुठल्या संदर्भात बोलतेय हे तुझ्या ध्यानात आलं असेल ना? मेघना, अगं रडतेस कशाला? आणि एकटीच का गेलीस? मला म्हणालीस तीस मी आलो असतो तुझ्या बरोबर. नाही आदित्य, हे सगळं खूप जास्त होतंय आता. जर आपण दोघे गेलो असतो आणि शोधता शोधता तो समोर आला असता तर तुझ्या बाजूने पुन्हा तेच चक्र सुरू झालं असतं. तुला समजवण्याचा प्रयत्न केला असता आणि तो धुडकावून निघून गेला असता. त्याच्या जागेवर असेलही तो बरोबर, पण माझ्या दृष्टीने तो माझ्या नवऱ्याच्या चांगुलपणाचा अपमानच करतोय आणि जे नाही चालणार मला. अगं पण मेघना, नाही आदित्य, हा विषय आता संपवायचा आहे मला. बस, मी आणलेल्या पत्त्यावर जा आणि तो सुखरूप आहे की नाही याची खात्री करून घे आणि संपव विषय. कधी कधी चांगुलपणाची नशा चढते माणसाला. प्लीज तसं होऊ देऊ नकोस. लवकर फ्रेश हो आणि बाहेर ये. सगळे तुझ्यासाठीच थांबलेत आरतीला. चल. अजून कसे आले नाही ते? काय हो, होतात कुठे इतका वेळ? म्हणलं आत्ता याल मग याल, काय करत काय होतात? काय नाही, बसलो होतो आपल्या गणपती बाप्पाकडे बघत. एकटेच? एकटाच. दर्शन सुख घेत. या दर्शन सुखाचं खूप वर्णन केलंय आपल्या संतांनी. बर. अर्थात बहुतेक ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाची आस आहे, पण संजीवनी मला ना आपल्या घरी येणाऱ्या गणपतीचं दर्शन खूप आवडतं. कसा मस्त असा रिलॅक्स्ड आणि प्रसन्न असतो ना घरी येणारा गणपती. त्याची ना ती अशी निवांतपणा दर्शवणारी बॉडी लँग्वेजच मला खूप आवडते. आपल्यालाही अशी निवांत करून टाकते. असं वाटतं की जणू काही तो त्या आशीर्वादाच्या हातातून आपल्याला धीर देतोय की वत्सा, सगळ्या विघ्नांचं हरण झालेलं आहे, तेव्हा आता निवांत हो, शांत हो, रिलॅक्स, डोंट वरी, बी हॅपी. ती अशी मस्त बैठक, आशीर्वादाचा हात, मोदक, तुंबिल तनू, डौलदार सोंड, गंडस्थळ आणि प्रसन्न मुद्रा. त्या सगळ्या अस्तित्वातून जणू काय अशा आनंदाच्या, प्रसन्नतेच्या लहरी बाहेर पडतायत असं वाटतं. काय नाही, बघत बसलो होतो एकटाच बराच वेळ, मन भरेपर्यंत. छान. अरे हो, तू काय म्हणत होतीस? नको आत्ता. तुम्हाला तुमच्या स्वर्गीय सुखातून दाणकण जमिनीवर आणावं असं वाटत नाही मला. अगे नाही, काळजी करू. तो आनंद असा मस्तपैकी मनात साठवून ठेवलाय, तो आता अजिबात पुसला जाणार नाही. बोलतो हेच हो सुरेशरावांचं. कसे बोलत होते बघितलं ना?
संजीवनी खरं सांगू, त्या दिवशी त्यांनी मेघनावर हात उगारला ना, तेव्हाच उतरले ते माझ्या मनात. त्यांनी हात उगारला त्यामुळे आणि जे विचार व्यक्त करत त्यांनी तो उगारला त्यामुळे. तर आपण बोलू त्यांच्याशी, पण ही गोष्ट मनातून जाणार नाही. त्या माधवी त्यांनी त्यांच्याबरोबर इतकी वर्ष कशी काढली ना, त्यांचं त्यांना ठाऊक. त्यांच्या जागी दुसरी कोणी असती ना, ते मला सोडून गेली असती. खरंय. ते एक आयुष्य मिळतं आपल्याला, तेही असं गुलामासारखं प्रेम नसताना घालवायचं. मला नाही वाटत मेघनाचं नातं तिच्या बाबांशी आता सुधारेल म्हणून. आणि पोरगी वाटते नाजूक, पण अशी जिद्दी आणि हिंमतवाली आहे. कारण ती खरी आहे. पण वेळ आली ना तर स्त्री दुर्गा होऊ शकते बरं का. मला इशारा देतेस की काय? मला दुर्गा व्हावं लागेल असं वागणार आहात का तुम्ही कधी? नाही ग बाई, तू आपली माझी हासरी गौरी आहेस. हा, पण ती आता थोडीशी मुरंब्याची बरणी झाली, वा तोंड उघडलेली. काय हो. अगं पण तिने आदित्य नगरकरचा पत्ता मिळवला कुठून? कोण जाणे बाई कुठून मिळवला ते. म्हणजे मला काही डिटेलमध्ये कळलं नाही, पण खरं सांगू सतीश, बरं झालं त्याचा पत्ता मिळाला. ते काय ना, तो एकदाच तुकडा पडून जाऊ दे. कठीण आहे एकंदरीत सगळंच. आयुष्यात काही काही माणसांशी अशा काही गाठी बसतात. बघ ना, कितीतरी माणसं भेटतात आपल्याला आयुष्यात. काही काही जण पहिल्या भेटीतच आपलेसे होतात, जणू काही गेल्या जन्मीचं नातं आहे. काही काही जण वर्षानुवर्ष नुसतेच परिचयाचे राहतात. आणि काही काही माणसं आयुष्यात पुन्हा यांचं तोंड देखील बघू नये असं वाटायला लावतात. अजब आहे, सगळंच अजब आहे. काय तुझं सतीश. हे पण म्हणजे त्या आदित्य नगरकरचं फक्त मेघनाशीच नाही तर आपल्या घराशी सुद्धा गेल्या जन्मीचं नातं असेल का रे? अर्शू, ते आता मी कसं सांगू? जग किती मोठं आहे, किती माणसं आहेत या जगामध्ये. प्रत्येकाची आनंदाची संकल्पना वेगळी, दुःखाची, प्रत्येकाच्या भावभावना वेगळ्या. बऱ्याच वेळा आपल्याला काहीही माहित नसतं, तरी देखील आपण तोंड वर करून बोलत असतो, नाही? आदित्य, आज सकाळी कुठे गेला? माई, आत येऊ का? या ना. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती मेघना. काय झालं माई? मी काय केलं? दिलेला शब्द तू खरा करून नाही दाखवलास आणि त्याचे परिणाम आता मला भोगायला लागणार आहेत. माई, मी असं काय केलं ज्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील? मलाच भोगावे लागणार ना ग, कारण मी विश्वास ठेवला तुझ्यावर. आता बॅड कोलेस्ट्रॉल कुणाला आहे, तुला आहे की मला आहे? सांग ना. माई, किती घाबरवलं मला. मग करायची का सुरुवात आजपासून? नाही, गणपतीचं आगमन झालंच आहे तर त्याचा आशीर्वाद घेऊन श्री गणेशा करूया. वॉकला जायचा. हो चालेल, लगेच. अगं ते बूट आणि ड्रेस कधीच मला बोलवते, माई या इकडे, माई या इकडे. मी म्हटलं ती सुनबाईने विचारते, मग जाऊया. काय जाऊया माई, लगेच जाऊया. मी चल चल चल, मग तयार हो. मी पण तयार होते.
मी काय म्हणतोय नाना, बोला राणेनू. गणपती समोर नाटक नाच काहीतरी व्हायला पाहिजे की नको? कमीत कमी संगीत खुर्ची तरी. नाही, देसाईवाडीत काहीतरी खेळ झालाच पाहिजे. हरकत नसतली राणेनू. हा? अहो म्हणजे हरकत नाही हो. नाहीतरी गणपती समोर गाणी खेळ असं करण्याची प्रथा आहेच. करूया करूया, जमेल ते करूया. चल चल चल, शिर होईल आपल्याला. ऐ, अरे वा 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 निघाले वा, वाटतं जोडी. अहं. पण खूप दिवसांनी दिसलात. अशी दांडी मारून चालणार नाही हा. अहो पाय दुखत होते ना माझे, आणि पाऊस केवढा आहे बाहेर. पण आता मात्र अगदी नियमित जाणार बरं का आम्ही वॉकला. काय ग? गट 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 गट. आता लवकर जाऊन या. आम्ही वॉकला जाऊन येऊन अर्धा तास झाला. कळलं हो. उद्यापासून तुमच्या आधी जाऊन येतो की नाही ते बघा. ही शपथ. बोलायला मात्र तयार. घरातली कामं कोण करणार सगळी? चहा घ्यायला लागतो पहिला. पाय कशामुळे दुखतात विचारलं नाही. त्यामुळे आता तुम्ही या. काय मस्त मस्त चला. ए चला, या लवकर या लवकर. आता एवढे खेळायला दमला असाल ना, मग घ्या चला चला. एनर्जी ड्रिंक. ए हावऱ्यात नुसती. अग सगळ्यांनी घेतलं ना? अजून घे घे घे. चालेल, थँक्यू माई. थँक्यू. काय मार हवाय काय एकेकाला? खूप जमले मी. आता हे घेऊन जाते नानांसाठी, नाही तर ही सगळं फस्त करेल. वा वा वा. मजा आली ना? हे या फुगड्या खेळून खूप दमायला होतंय. आपण काहीतरी कमी श्रमाचा खेळ खेळूया. डबा स्पाइस. नको नको नको. डबा स्पाइस मध्ये पण ना ती पळापळ आणि पकडापकडी असते. आपण आंधळी कोशिंबीर खेळूया का? चला चला चला. डोळे मीट, डोळे मीट. काय का विजया? सांगायची नाही पण ही दिसत असेल तर. किती आहे किती आहे? अय्या मी नाही चिटर. नाही नाही. चला चला. हा. तू दिलेल्या पत्त्यावर गेलो होतो. भेट नाही झाली, पण तो सुखरूप आहे हे कळलं. खरं? हो. आपली जबाबदारी संपली. आता झालं ना मन शांत? ए माईना जाऊन सांग ना. हो होय.
आय लव्ह यू. नित्य त्यात सगळे. ए मेघना, चुकीच्या व्यक्तीला पकडलेस हा तू, त्यामुळे परत एकदा तुझ्यावर राज्य. चल. करेक्ट. नॉट फेअर. मी पण कोणाला तरी आउट केलं. हो हो पट्टी बांधा रे. चला चला. काय होत आहे? माई, काय रे, काय झालं? हा, एक चांगली बातमी आणली आहे. काय सांग की आता लवकर. तो सुखरूप आहे. काय सांगतोस काय? म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी नाही बघितलं, पण मेघनाने पत्ता दिला होता ना, त्या पत्त्यावर गेलो होतो. पत्ता बरोबर होता. घराला कुलूप होतं म्हणून शेजाऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले की तो बरा आहे. चिंतेचं काही कारण नाही. आज सकाळच्याच फ्लाईटने कसल्या तरी वर्कशॉपला गेलाय तो दिल्लीला. गणराया, विघ्नहर्त्या, खूप मोठ्या संकटातून वाचवलंस रे बाबा. चला, तो बरा आहे ना, एवढंच आपल्याला कळायला हवं होतं. मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं रे. हो ना. मग आता पटकन बाहेर आहे, आपल्याला संगीत खुर्ची खेळायची. आ, हो. मी नाही खेळणार, नाही तुम्ही नाही खेळा. सगळे वाट बघतायत. मी अरे. आलोच फ्रेश होऊन. हे गणराया, असाच माझ्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. त्याच्या प्रयत्नांना यश दिलंस तू.